नमस्कार. आम्ही भारतीय लोक. तर लोकमतमध्ये लेख आलेला आहे की समूह भावाने पंढरीची वाट चालणे हाच खरा महाराष्ट्र धर्म. श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेला आहे. ते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आहेत. गेल्या कित्येक शतकापासून निघणारी पंढरीची वारी आध्यात्मिक परिवर्तनाचे साधन आहे. कर्मकांडाऐवजी कर्मवादाचा आग्रही याद्वारे धरला गेला. काय करू आता धरुनी या भीड, निशंक तोंड वाजविले. नवे जगी कोणी मुकियांचा जान, सार्थक लाजुनी नवे हित. मुक्या मानवी अस्पृश्य कष्टकरी दीनदलित समाजाला जागे करून त्याला विवेकी करण्याची, संघर्षाला उभे करण्याची भूमिका महाराष्ट्रातील संतांच्या श्रेष्ठ परंपरेने बजावलेली आहे. ती परंपरा कृती प्रवणतेची होती. म्हणूनच तिने कित्येक शतकांपासून या भूमीतल्या माणसांना उभे राहण्याचे बळ दिले. संतांच्या व्यापक सामाजिक सांस्कृतिक भूमिकेची जाण महाराष्ट्रातील प्रबोधनवादी, क्रांतिकारी, आधुनिक सुधारणावादी थोरांना होती. महात्मा ज्योतिराव फुले, महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा समाजधुरीणांना या परंपरेचे महत्त्व कळले होते. म्हणून त्यांनी देखील संतांची बोटे धरून प्रबोधनाचे निरंतर कार्य केले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे संत नामदेवांचे ब्रीद होते. त्यासाठी त्यांनी अवघा देश वारीमय केला. विठ्ठलाला ज्ञानाचे आणि प्रबोधनाचे प्रतीक बनवले. विठ्ठल रखुमाई आणि अवघा संत मेळा हा म्हणूनच महाराष्ट्र धर्माचा खरा चेहरा आहे. जिथे विषमता, धर्मांधता, स्त्रीदास्य, सांस्कृतिक शोषण यांना कुठलेही स्थान नाही. याच परंपरेने छत्रपती शिवरायांवर बहुजन जाणीवेचे संस्कार केले. जे जगण्याचे तत्वज्ञान तुकोबा आणि संतांची अवघी मांदियाळी अथंग ओव्यातून मांडत होती, तेच तत्वज्ञान शिवराय आपल्या राजकीय कृतीतून पेरत होते. त्याच तत्वज्ञानाचा आधार 19व्या शतकातील प्रबोधनकारांनी घेतला. बुडती हे जन न देखवे डोळा हीच यामागची श्रेष्ठ प्रेरणा होती. गेल्या कित्येक शतकांपासून निघणारी पंढरीची वारी या आध्यात्मिक परिवर्तनाचे साधन आहे. ही वारी सश्रद्ध डोळस आहे. कर्मकांडात आपल्या जगण्याचा सामाजिक सांस्कृतिक आशय हरवून जाऊ नये म्हणून संतांनी नेहमीच कर्मवादाचा आग्रह धरला. ज्ञानोबांनी पसायदानातून विश्वाच्या भल्याची मागणी केली, तर कांदा मुळा भाजीला विठोबाच्या रूपात पाहणारा संत सावतोबा या शेतकरी कष्टकरी रूपात पाहणारा संत सावतोबा या शेतकरी कष्टकरी कर्मवादाचा अस्सल प्रतिनिधी आहे. शेख महम्मद हे कबीराचा मराठी पुनर्जन्म मानले जातात. मराठीतील मुस्लिम संतांची परंपरा सूफी जाणीवेची मानवतावादी परंपरा आहे. मराठी प्रांतात 13व्या शतकानंतर जवळपास 150 मुस्लिम संत निर्माण झाले. हे त्याचेच प्रतीक आहेत. भक्ती संप्रदाय हा केवळ हिंदू धर्माचा असता तर हे झाले नसते. एवढे शहाणपण अजूनही या भूमीतल्या सुजाण माणसांना आहे. जनाई ही तर स्त्री विद्रोहाचे साक्षात प्रतीक आहे. गोरोबा काका परिपक्व अध्यात्माचे तर एकनाथ समाजधार्जिण्या लोकजीवनाचे प्रतीक आहेत. तुकोबा तर ज्ञान नैतिकता जनहित यांचा कळसच. शब्दांची शस्त्रे करण्याचे आपल्याला तुकोबांनीच शिकवले. त्यानेच तलवारीने कुणब्यांच्या कणसांचे रक्षण करणाऱ्या शिवबाला घडवले. खरा वैष्णव कोण असतो हे त्यानेच सांगितले. तेच आपल्याला सांगायचे आहे. कदाचित वाहत्या अलोट गर्दीत आपला स्वर कोणाला फारसा ऐकू जाणार नाही, तरीही आपल्याला बोलायचे आहे. गावगाड्यातून आलेली ही शेकडो संतांची मांदियाळी, तिचा आठव करणे आणि महाराष्ट्र भूमी सुपीक करणे हे प्रत्येक मराठी मनाचे कर्तव्य, सांस्कृतिक जबाबदारी आहे. ही वारी विवेकाची आहे. मुळात वारी म्हणजे विवेक. ही वारी समूह भावाची आहे. वारी म्हणजे समूह भाव. खरे आध्यात्मिक असणे याकरता वेगळे नसते, हेच आपल्याला सांगायचे आहे. निखळ असा मानव्य भाव म्हणजे वारी, दिंडी. तीच भावना आपल्या जोपासायची आहे. त्यासाठी पंढरीची वाट चालणारी आपली पावले आहेत. संतांच्या शिकवणीचा मूळ आशय हरवून जाऊ नये,
संतांची शिकवण ही धर्मांध जातीयवादी प्रवृत्तींनी प्रदूषित करू नये असे सगळ्यांनाच वाटते ना. त्यासाठी मृदुंग टाळाच्या गजरात आपल्याला समतेचे गाणे गायचे आहेत. हे काम कोणी एकट्याने करावयाचे नाही. संतांच्या पाठीमागे भक्तांचा मेळा उभा राहिला म्हणूनच हा भागवत धर्म, विठ्ठल धर्म, भक्तिमार्ग या भूमीत रुजला. तोच आता धोक्यात आला आहे असे वाटावे इतपत प्रदूषित वातावरण आहे. संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात जसा भक्तीचा सोहळा केला तसाच खेळ या संस्कृती संपन्न महाराष्ट्रात संतांच्या विचारांसाठी आपण मांडूयात. धन्यवाद.